देशातील सर्व वक्फ बोर्डाकडे 8 लाख एकरपेक्षा जास्त जमिनीवर पसरलेल्या एकंदर 8,54,509 मालमत्ता आहेत. 2009 मध्ये वक्फ बोर्डाच्या मालमत्ता 4 लाख एकर जमिनीवर पसरल्या होत्या. गेल्या 13 वर्षात वक्फ बोर्डाच्या मालमत्तांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे उपलब्ध असलेल्या ऑनलाईन डेटानुसार राज्यातील एकंदर 92,000 एकर जमिनीवर 23,566 नोंदणीकृत वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे. म्हणजेच महाराष्ट्रात एकंदर 41,000 गावं तर 378 निमशहरी व शहरी गावं आहेत. यानुसार विचार केला तर प्रत्येक गावात कमीत कमी 2 एकर जमीन वक्फकडे आहे. याचाच दुसरा अर्थ दरवर्षी वक्फ बोर्डाकडे 1,500 एकर जमीन नव्यानं समाविष्ट होते. भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1954 साली वक्फचा कायदा तर महाराष्ट्रात 1960 साली वक्फ बोर्डाची निर्मिती झाली. फक्त 64 वर्षात वक्फकडे 1 लाख एकर जमीन कुठून आली? इस्लामिक शरिया कायद्याप्रमाणे एकदा वक्फ झालेली जमीन कोणत्याही परिस्थितीत परत आधीच्या मालकाकडे जात नाही. ती संपत्ती कायमस्वरूपी इस्लामची होते. त्यावर कुठलाच भारतीय कायदा काहीही करू शकत नाही. याचे दूरगामी परिणाम म्हणजे भारतात दुसऱ्या इस्लामिक राष्ट्राची पेरणी असू शकते. देशाला अजून एका फाळणीपासून वाचवण्यासाठी आणि इस्लामिक अतिरेक्यांचे भारताला 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या स्वप्नाला आळा घालण्यासाठी मोदी सरकार वक्फ कायद्यात मोठी सुधारणा करणार आहे. काय आहे हा कायदा आणि या कायद्याची गरज आहे का? माहितीसाठी जगात दुसरीकडे कुठेच वक्फ नावाची संस्था नाही. अगदी ज्या देशांमध्ये शरिया कायदा चालतो तिथेही नाही. धर्माच्या आधारावर भारतापासून वेगळं होऊन आपलं स्वतंत्र राष्ट्र तयार केलेल्या पाकिस्तानातही नाही. फक्त भारतात, जिथे मुस्लिम हे अल्पसंख्याक आहेत, तिथे ही संस्था आहे, ज्याद्वारे एका विशिष्ट धर्माला देशभरातील कोणत्याही जागेवर आपला हक्क बजावण्याचा अधिकार संविधानिकरित्या दिला गेला आहे. आणि तोही केवळ एका राजकीय पक्षाच्या वोट बँक पॉलिटिक्सच्या कृपेने. ही संस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारं विधेयक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलं होतं आणि त्यानंतर वेळोवेळी काँग्रेस सरकारने या संस्थेला खत पाणी देऊन त्याला बळकट केलं. काँग्रेसने त्यांना बळ दिलं. भारतात असलेल्या न्यायसंस्थेसमोर केंद्र सरकार देखील नमतं घेतं अशा न्यायपालिकेपेक्षाही जास्त अधिकार वक्फला देण्यात आले आहेत. त्या अंतर्गत कोणतीही मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्याचा अधिकार मंडळाला आहे. एवढेच नाही तर नेहरूंच्या कृपेने जर वक्फने तुमची मालमत्ता नोंदणीकृत वक्फची मालमत्ता म्हणून घोषित केली तर तुम्ही त्या विरोधात न्यायालयात जाऊ शकत नाही. तुम्हाला त्यासाठी वक्फकडेच जावं लागेल. बरं, वक्फ बोर्डाचा निर्णय तुमच्या विरोधात आला तर वक्फचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. हे बघून असं नक्की म्हणता येईल की हिंदू बहुसंख्यक देशामध्ये वक्फ हा मुस्लिमांसाठी बनवलेला कायदा आहे. वक्फ कायद्याचे कलम 85 म्हणतं की न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देता येत नाही. आतापर्यंत 195 तक्रारी वक्फ अतिक्रमण विरोधात तर 93 तक्रारी वक्फ अधिकाऱ्यांविरोधात नोंदवल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे 12,927 खटले वक्फ मंडळात तर 19,207 खटले वक्फ न्यायाधिकरणात प्रलंबित आहेत. या देशात प्रभू श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला होता की नाही याचा निर्णय न्यायालय देऊ शकतं, पण न्यायालयाला वक्फच्या निर्णयाविरोधात जाण्याचा अधिकार नाही. हा किती मोठा विरोधाभास आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. याच कायद्याचा फटका स्वतः मुस्लिमांना सुद्धा बसला आहे. मध्यंतरी हरियाणातील एका मुस्लिम कुटुंबाबाबत देखील अशीच घटना घडली. ते कुटुंब एका मशिदीचे चालक आणि मालक होते. ती मशीद त्यांनीच बांधली होती. आता ती जागा वक्फची असल्याचा दावा केल्यामुळे त्यांना त्या जागेतून हाकलून देण्यात आले आहे. हा कायदा वक्फ बोर्डाला व्यापक अधिकार प्रदान करत असल्याने आणि वक्फ मालमत्ता देशभरात सुमारे लाखो एकर व्यापत असल्याने हे तिसरे सर्वात मोठे जमीन मालक बनतात आणि विद्यमान कायद्यांच्या संरक्षणाखाली राष्ट्रीय संसाधनांच्या गुप्त अधिग्रहणाबाबत चिंता वाटू लागते. हे हिमनगाचे फक्त टोक आहे. वक्फ सध्याच्या स्वरूपात अमर्याद शक्ती आहे, जी लोकशाही देशात कोणत्याही स्वायत्त संस्थेला नसावी. एका कट्टर धार्मिक संस्थेकडे देशाची एवढी मालमत्ता असणे योग्य आहे का? यामुळेच नवीन कायद्याची गरज भासली आहे. वक्फ बोर्डाचा जुना कायदा. कलम 40 अंतर्गत विश्वास ठेवण्याचं कारण वक्फ बोर्डानं कोणत्याही मालमत्तेवर दावा केल्यास त्या जमिनीचा दावा करणारी व्यक्ती केवळ न्यायाधिकरणाकडे अपील करू शकते. वक्फ न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम मानला जातो, त्याला आव्हान देता येत नाही.
जर कोणत्याही जमिनीवर मशीद असेल किंवा ती इस्लामिक कारणांसाठी वापरली जात असेल तर ती आपोआप वक्फची मालमत्ता बनते. वक्फ बोर्डात महिला आणि इतर धर्माच्या लोकांना सदस्य म्हणून प्रवेश मिळणार नाही. वक्फ बोर्डाचे नवीन प्रस्तावित विधेयक. नवीन विधेयकानुसार न्यायाधिकरणाव्यतिरिक्त जमिनीवर दावा करणाऱ्या व्यक्तीला महसूल न्यायालय, दिवाणी न्यायालय आणि उच्च न्यायालयात अपील करता येणार आहे. आता वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयावर उच्च न्यायालयात अपील करता येईल. जर कोणी वक्फला जमीन दान केली नसेल, त्यावर मशीद बांधली तरी ती वक्फ मालमत्ता होणार नाही. वक्फ बोर्डात 2 महिला आणि 2 इतर धर्माच्या सदस्यांना प्रवेश मिळेल. नव्या कायद्यात 44 दुरुस्त्या केंद्राने सुचवल्या आहेत. यापूर्वी 1923 मध्ये केलेला कायदा आणि 1975 मध्ये त्यात काही दुरुस्त्या करून मंडळांना जास्त अधिकार दिले होते. नव्या दुरुस्ती कायद्यात केवळ मंडळावर मुस्लिम असतीलच असे नाही, तर गैरमुस्लिम प्रतिनिधींचा त्यात समावेश करून शिया, सुन्नी, बोहरा, आगाखानी यांनाही सहभागी करून घेतले जाईल. शिवाय मंडळावर 2 मुस्लिम महिलांचा समावेश होईल. या सुधारणांद्वारे काही गरजूंसाठी त्यांच्या मागणीनुसार जबाबदारी ओळखून नियम तयार करण्याचा आणि अशा नियमांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याचा सरकारचा हेतू आहे. 1000 वर्ष जुन्या मंदिरांवर आणि प्रामुख्याने हिंदू बहुल भागांवरही दावे सांगून राज्यातील वक्फ बोर्डाने गेल्या काही वर्षांमध्ये ज्या दुष्ट पद्धतीचं वर्तन केलं आहे ते थांबवलं पाहिजे. केवळ दुरुस्ती करणं हा वरवरचा उपाय ठरेल. मुस्लिमांव्यतिरिक्त इतर समुदायांचे हक्क आणि जमिनी वाचवण्यासाठी भारतातील वक्फ व्यवस्थेला पूर्ण फेरबदलाची गरज आहे. हे मान्य करण्यात अजिबात संकोच नसावा. या सुधारणांचे मुख्य उद्दिष्ट वक्फ बोर्डाचे अधिकार कमी करणे हे असले पाहिजे, जेणेकरून ते मंडळाच्या इच्छेनुसार चालणार नाही, तर जमिनीसंदर्भातील कायद्यांचं पालन करू शकतील. कायदेशीर तरतुदी अशा प्रकारे तयार केल्या पाहिजेत की वक्फ बोर्डाच्या निर्णयाची छाननी करणं आवश्यक आहे आणि सर्व काही योग्य न्यायिक प्रक्रियेतून मंडळाने अंमलबजावणी करणं आवश्यक आहे.